बस स्थानकात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित ज्येष्ठ नागरिकाला वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तातडीने सरकारी ॲम्ब्युलन्सला कॉल केला। त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या मदतीने त्यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिकाला मृत घोषित केले। मृत व्यक्तीजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून ते 72 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असल्याचे दिसून येत आहे। मात्र ओळखपत्रावरील माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची अधिकृत ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया संबंधित यंत्रणेकडून केली जाणार आहे। दरम्यान या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती का, त्यांना काही आजार होता का किंवा अन्य कोणते कारण होते याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे सध्या या घटनेबाबत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि संबंधित ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली। सध्या या प्रकरणी दहिवडी पोलीस पुढील कार्यवाही करत असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासह मृत्यूचे नेमके कारण काय आहे याबाबत तपास केला जात आहे। दरम्यान या ज्येष्ठ नागरिकांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी दहिवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे। या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। दहिवडी एसटी बसस्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबतची पुढील माहिती समोर येताच खबर गावाकडची न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। अशा स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी खबर गावाकडची न्यूजला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।